तर जसं की तुम्हाला आज माहिती आज हनुमान जयंती आहे आणि तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा। तर दरवर्षी हनुमान जयंतीच्या वेळेस मी आणि धीरज गावात जातो दर्शन घेण्यासाठी। तर यावर्षी सुद्धा आम्ही दोघं जण रेडी होऊन गेलो होतो गावात। मंदिराचं काम अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे त्यांचा मुखवटा बाहेरच ठेवला होता व सर्वजण बाहेरूनच दर्शन घेत होते व तिथे भंडारा सुद्धा होता। तर आम्ही दोघांनी जेवण करून घरी आलो। घरी आल्यानंतर मी शूट केलं माय टॉप 3 फेवरेट लिपस्टिक आणि मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे, तर तुम्ही जाऊन पाहू शकता। आणि त्यानंतर संध्याकाळी मी चहा घेतला आणि आज त्याचबरोबर आहे खंडोबाची जत्रा। तर आज आमच्या घरात पुरणपोळ्याचा नैवेद्य बनवला होता आणि कुलदैवत आमच्याच घरात असल्यामुळे आज तळी सुद्धा उचलायची होती, तर ते सुद्धा झालं होतं। आणि खूप सारे DMs मेसेज मला येत होते की तुझं हेअर केअर रुटीन शेअर कर, तर मी आज तुमच्याबरोबर ते शेअर करते। तर सर्वात पहिले मी इथे यूज करते वुडन कोम आणि हे गाईज मी डेली फॉलो करते, असं नाही की मी तुम्हाला दाखवते म्हणून। तर सर्वात पहिले मी माझे हेअर डिटँगल करून घेते आणि मग मी वापरते हे Amazonवरून घेतलेलं ऑटोमॅटिक हेअर मसाजर। ते वापरल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन होतं आणि न्यू हेअर ग्रोथ सुद्धा होते। मसाजर नंतर थोडे केस गुंतात तर ते हलक्या हाताने सोडवा, नाहीतर ते केस खूप तुटतात। मग मी अप्लाय करते पिलग्रीमचं हेअर ग्रोथ सिरम, जे गेले मी 3-4 महिन्यापासून यूज करते आणि खरंच माझ्या केसांमध्ये खूप जास्त डिफरन्स जाणवला आहे। न्यू हेअर ग्रोथ पण मला दिसते, पण मेन की म्हणजे कन्सिस्टन्सी असायला हवी। अँड ॲज यू गाईज नो माझे थोडेसे फ्रीझी हेअर आहे, तर शेवटी मी हेअर सिरम अप्लाय करते। हे हेअर सिरम जे मी अप्लाय करते ते थोडं एक्सपेन्सिव्ह आहे। मी ट्राय करेल की अजून सिमिलर प्रोडक्ट मी तुमच्याबरोबर शेअर करेल जे थोडे अफोर्डेबल पण असतील, जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुमचे हेअर सॉफ्ट आणि स्मूथ होतील। तर असं मी माझं डेली हेअर केअर रुटीन असतं। पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। टिल देन बाय बाय अँड टेक केअर गाईज।